डोशाचं भिजवलेलं असलं की दुसऱ्या दिवशी आपल्याला जरा कमीच ताण असतो, की टिफिनला पण ते देता येतं, नाश्त्याला पण ते देता येतं, स्नॅकला पण ते देता येतं. तर डोसा हेल्दी पण आणि चांगला नाश्ता होऊन जातो. तर नारळाची चटणी बनवली, आपली सिंपल हिरवी मिरची, कोथिंबीर, पुदिना आणि थोडं डाळ्या किंवा डाळवं टाकून, म्हणजे त्याला थिकनेस चांगला येतो खोबऱ्याच्या चटणीला. माझ्या मुलासाठी मी नाश्त्याला डोसाच देणार होते, पण त्याला डब्यात लंचसाठी देणार होते मी याच बॅटरचं बनवून अप्पम. म्हणजे सगळे व्हेजिटेबल्स टाकून जेवढे आहे माझ्याकडे तेवढे टाकले. नेहमी शिमला मिर्च किंवा बीन्स हे पण टाकते मी, ते नव्हते. तर हे टाकून त्याला अप्पम दिले आणि त्याला असं वाटतं की नाश्त्यात डोसा होता आणि दुपारी लंचमध्ये काहीतरी वेगळे, पण ते एकाच बॅटरचं असतं आणि थोडं जास्त हेल्दी बनवून देते. आणि ते सुद्धा शेंगदाणा चटणी, खोबऱ्याची चटणी अशासोबत खाता येतं. तर मी इकडे चटणी वाटून घेतली, त्यात लसूण अद्रक पेस्ट टाकली आणि इकडं अप्पमचं भांडं, आपल्या इकडं अप्पमला आप्पे म्हणतात, इकडं अप्पम म्हणतात. तर ते चढवलं आणि पटपट बॅटर टाकून घेतलं. याच्यावर झाकण नाही ठेवलं तरी चालतं, कारण की आपलं हे डोशाचं बॅटर आहे, तर त्याला असं स्टीमच दिली पाहिजे, काही नाही. अजून एक आप्पे बनतात ते दही आणि रवा टाकून, ते पण खूप छान बनतात. नंतर इकडे चटणीला फोडणी देऊन घेतली आणि मी अशी फोडणी दिली की ती चटणीमध्ये टाकून तसंच झाकण लावून घेते, म्हणजे तो फ्लेवर त्या चटणीत राहतो आणि नंतर मिक्स करते मी. अगदी जेव्हा आपल्याला खायचं असतं ना, तेव्हा मिक्स करते मी. त्यानंतर आम्हाला सगळ्यांना डोसे करून घेतले नाश्त्याला आणि हे त्याच्यावर कारमपोळी टाकली. त्या दिवशी जी बनवलेली होती ते अजून आहे आणि खूप छान लागतं असं वरून ते कारमपोळी टाकायचं. अजून त्यावरच तुम्ही कापलेला कांदा, कोथिंबीर असं जरी टाकली, हिरवी मिरची बारीक चिरून, तरी तो पण डोसा खूप छान लागतो. माझा टिफिन पॅक केला तोपर्यंत तो इकडं खात होता, त्याचे पप्पा त्याला चारत होते आणि त्याचा नाश्ता झाला, त्याला बाय केलं. मग आम्ही पण चहा आणि नाश्ता घेतला आणि नंतर दुपारी आमचा विश्वम घरी आला. तो खूप खुश होता. तेव्हाच एक बोनालू चाललं होतं खालून. हे बघा, अजून पण लोक घेऊन जातात कधी कधी त्यांच्या फॅमिलीचे जेव्हा बोनम असतात ना, तेव्हा ते घेऊन येतात. इथं जवळच मंदिर आहे आमच्या. तर संध्याकाळी त्याचा स्टडी घेतला तेव्हा तो सांगत होता की का खुश होता. त्याचा फर्स्ट नंबर आला इंग्लिशमध्ये, त्यामुळे त्याला त्याच्या टीचरने गिफ्ट दिलेली पेन्सिल आणि एक कॅडबरी. त्यामुळे तो खूपच हॅपी होता आणि लक्ष सगळं कॅमेरामध्येच होतं.